तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 91 पेजवर पहिली ओळ, बरोबर. पहिल्या ओळीमध्ये शेवटी सो तासे जानिले ना इति सो यह सांख्यो का मत भी श्रुती सूत्र ते विरुद्ध होणे ते असंगत आहे. लागलं एवढं. म्हणजे वर सांख्यशास्त्रकारांचं काय मत आहे जगताच्या उत्पत्तीच्या बाबतीत हे सांगितलं की त्यांच्या मतामध्ये पुरुष जो आहे तो तर असंग आहे, पुष्कर पलाशवत निर्लेप आहे. ठीक आहे. त्याच्या आश्रयाने राहते प्रकृती असं काही नाही. प्रकृती म्हणजेच प्रधान, अर्थात 3 गुणाची साम्यावस्था, स्वतंत्र आहे. कशी आहे पुन्हा ती? चेतन नाही, जड आहे आणि स्वतंत्र आहे आणि नित्य आहे. प्रधानाला त्यांनी कसं मांडलं आहे? अचेतन म्हणजे जड आहेत, नित्य आहे, स्वतंत्र आहे. आणि त्या प्रधानापासून उत्पत्ती होते कशाची? बोलत चला, काल झालंय. महत्त्वाची. महत्त्व म्हणजेच बुद्धी, बरोबर. त्या महत्त्वापासून उत्पत्ती होते कशाची? अहंकाराची. त्या अहंकाराच्या ठिकाणी 3 गुण आहेत, सत्व रजतम. त्या सात्विक अहंकारापासून एकादश इंद्रियांची उत्पत्ती आणि त्या काय तामस अहंकारापासून पंचतन्मात्रांची उत्पत्ती, त्या पंचतन्मात्रापासून पंचमहाभूताची उत्पत्ती असं सांगितलं होतं. तर मूळ कारण कोण आहे? प्रधान. ती स्वतंत्र आहे जगत उत्पन्न करण्याकरिता हे सांगितलंय. परंतु हे सर्व सांख्यशास्त्रकारांचं म्हणणं असंगत आहे, बरोबर नाही, विरुद्ध आहे, श्रुतीला विरुद्ध आहे की नाही? हे सांगतायत ग्रंथकार. सोय सांख्यो का मत भी श्रुती सूत्र ते विरुद्ध होणे ते असंगत आहे. काय ते? कसं काय बरं? तर ब्रह्मसूत्रकार हाजी ब्रह्मसूत्र कोण लिहिले? व्यास महाराजांनी, आहे की नाही? हा. ब्रह्मसूत्रकार श्री व्यास भगवानने, व्यास महाराजांनी काय म्हटलं? ईक्षतेर नाशब्दम. हे ब्रह्मसूत्राचं एक सूत्र आहे. ठीक आहे ना? 1.1.5 पहिला अध्याय, पहिलं पाद, 5वं सूत्र आहे. ईक्षतेर नाशब्दम इत्यादी सूत्र व करिके म्हणजे इत्यादी सूत्रांनी ता प्रधान कारणवाद का खंडन ही कर्या आहे. त्या प्रधान कारणवादाचं काय केलं आहे? खंडन. म्हणजे जगतासाठी कारण प्रधान आहे याचं खंडन केलेलं आहे. कोणी? व्यास महाराजांनी. बरोबर आहे की नाही? काय अर्थ आहे सूत्राचा? ईक्षतेर ना शब्दम. ईक्षते हे आहे की नाही? न अशब्दम असा पदच्छेद. ठीक आहे ना? तर सांगितलं या सूत्रातून की प्रधान हे जगताचं कारण नाही. काय? प्रधान जगताचं कारण नाही. का बरं? सांगितलंय अशब्दम. अशब्द म्हणजे शब्दाच्या द्वारे, अर्थात वेदाच्या द्वारे असं प्रतिपादन केलेलं नाही की 3 गुणाची साम्यावस्था स्वतंत्र असं नित्य प्रधान कारण आहे म्हणून सांगितलेलं नाही. दुसरी गोष्ट, ईक्षते हेतू दिला. कारण वेदाने काय सांगितलं आहे की त्या परमात्म्याने जगत उत्पन्न करण्याच्या अगोदर काय केलं आहे? ईक्षण केलं. आणि ईक्षण हे कोण करू शकतो? चेतन, जड नाही. आणि म्हणून देखील प्रधान जगताचं कारण म्हणता येत नाही. बरोबर? तर ईक्षतेर ना शब्दम याच्यावर एक वाक्य लिहा. प्रधानम जगत कारणम न. प्रधानम जगत कारणम न अर्धविराम अशब्दम. अशब्दम बराबर शब्दा प्रतिपाद्यम.
शब्दा प्रतिपाद्यम, शब्द अप्रतिपाद्यम, शब्दा प्रतिपाद्यम। कंस में कंसात लिहा कुतः अशब्दम, कुतः अशब्दम कंस बंद। पुढे ईक्षते हे, ईक्षते बराबर उद्धरण चिन्हामध्ये तदैक्षत, उद्धरण चिन्ह बंद, तदैक्षत। इति श्रुतौ, इति श्रुतौ जगत्कर्तुः, जगत्कर्तुः ईक्षितृत्वेन श्रवणात्, ईक्षितृत्वेन श्रवणात्, ईक्षितृत्वेन श्रवणात्। हो गया, झालं बस। काय अर्थ? प्रधानम जगत कारणम न, प्रधान जगताचं कारण नाही आहे का? अशब्दम, अशब्दमचा अर्थ शब्दा अप्रतिपाद्यम, शब्दाच्या द्वारे, वैदिक शब्दाच्या द्वारे त्याचं प्रतिपादन झालेलं नाही। कुतः, कैसे? सांगितलं ईक्षते हे, कारण श्रुतीने सांगितलंय तद ऐक्षत, त्या परमात्म्याने ईक्षण केलं। ईक्षण धर्म हा कुणाचा असू शकतो? चेतनाचा, प्रधानाचा नाही। इति श्रुतौ जगत्कर्तुः, जगताचा जो कर्ता आहे त्याच्या ठिकाणी ईक्षितृत्व सांगितलेलं आहे, आणि ते तर प्रधान असणाऱ्या जडाच्या ठिकाणी असू शकत नाही, म्हणून प्रधान जगताला कारण नाही। कळलं? आता पहा, ईक्षतेर ना शब्दम इत्यादी सूत्रोकरिके ता प्रधान कारणवाद का खंडन ही कार्य है। इस सूत्र का यह अर्थ है, स्वतः अर्थ पण देता है, वैदिक शब्द करिके अप्रतिपादित होणे ते अशब्दम, है की नाही? आपण लिहिलं अशब्द म्हणजे शब्दा अप्रतिपाद्यम, शब्दाच्या द्वारे त्याचं प्रतिपादन झालेलं नाही, म्हणजेच वैदिक शब्दाच्या द्वारे त्या प्रधानाचं प्रतिपादन केलेलं नाही। कसं? की प्रधान हे जगताचं कारण आहे म्हणून, कारण ईक्षण सांगितलंय, ईक्षण तर प्रधानाच्या ठिकाणी असू शकत नाही। वैदिक शब्द करिके, वैदिक शब्दाच्या द्वारे, वेदाच्या शब्दाच्या द्वारे अप्रतिपादित होणे ते प्रतिपादित नाही आहे, म्हणून अप्रामाणिक ऐसा जो प्रधान है, अतः प्रधान कारण आहे हे मांडण्याकरिता काही प्रमाण नाही। मग प्रधान कसं झालं? अप्रामाणिक, अप्रामाणिक ऐसा जो प्रधान है सो प्रधान जगत का कारण नहीं है, ते जगताचं कारण होऊ शकत नाही। जिस कारण ते का बरं? तदैक्षत बहुश्याम, इस श्रुतीने जगत के कारण विषय म्हणजे जे जगताचं कारण आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानरूप ईक्षण कथन करे आहे। तदैक्षत, त्यांनी ईक्षण केलं म्हणजे त्यांनी चिंतन केलं, ज्ञान झालं, ज्ञान केलं, ज्ञानरूप ईक्षण केलं आहे। मग ज्ञानरूप धर्म, ज्ञानरूप ईक्षण कुठं संभव आहे? चेतनाच्या ठिकाणी, जडाच्या ठिकाणी नाही। तदैक्षत बहुश्यामी श्रुतीने जगत के कारण विषय म्हणजे जगताचं जे कारण आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानरूप ईक्षण कथन करे आहे। सो ईक्षण चेतन विषयी संभव आहे, आणि ते ईक्षण कुठं असू शकतं? चेतनाच्या ठिकाणी, जड असणाऱ्या प्रधानाच्या ठिकाणी नाही। जड प्रधान विषय संभवता नाही याते, म्हणून सा प्रधान, सा आहे ना तिथं, तिथं करा सो, सो प्रधान कारणवाद असंगत है, म्हणून त्यांनी सांगितलेला जो प्रधान कारणवाद आहे तो असंगत आहे। कळलं? याते सो प्रधान कारणवाद असंगत आहे। किंवा आता आणखीन दुसऱ्या रीतीने खंडन, किंवा अन्नमयम ही सौम्य मनः, आपोमय प्राण, तेजोमयी वाक्, ही श्रुती आहे। तो ही श्रुती ते तथा आणखीन श्रुती श्रोत्रम आकाशे वायौ त्वक्, इस पूर्वोक्त श्रुती ते काय सांगितलंय श्रुतींनी? अंतकरण, प्राण, इंद्रिय इन तीनों विषय भूतों का कार्यपणाही निश्चय होवे है। म्हणजे अंतकरण हे सुद्धा भूतापासूनच उत्पन्न झालेलं आहे, इंद्रिय सुद्धा भूतापासून उत्पन्न झालेलं आहे, पंचभूतापासून, पंचमहाभूतापासून,
आणि प्राण सुद्धा पंचमहाभूतापासूनच उत्पन्न झालेले आहेत असं श्रुतीने सांगितलेलं आहे. आणि श्रुतीने असं सांगितलेलं असून देखील त्या सांख्यशास्त्रकारांनी प्रधानापासून डायरेक्ट उत्पत्ती मानली. कुणाची? बुद्धीची, महत्त्वाची बुद्धीची म्हणजे अंतःकरणाची, त्याच्यापासून अहंकाराची. म्हणून ते काय त्यांचं मत बरोबर नाही. श्रुती सांगते ना, अन्नमय मी सौम्य मन. हे सौम्य मन अन्नमयम, मन हे अन्नापासून उत्पन्न झालेलं आहे. आणि कसं काय बरं? आता या विषयाचा विचार थोड्या वेळात येऊ राहिला. पुन्हा आपोमय प्राण, जलमय आहे. कोण? प्राण, म्हणजे जलापासून उत्पन्न झालेले आहे हा अर्थ. तेजोमयी वा, तेजापासून उत्पन्न झालेली आहे. कोण? वाणी. ही श्रुती ते तथा श्रोत्रम आकाशे वायो त्वक, इस पूर्वोक्त श्रुति ते अंतकरण प्राण इंद्रिय इन तीनों विषय, तिघांच्या ठिकाणी भूतो का कार्यपणा ही निश्चय होवे, म्हणजे भूताचं कार्य आहे हे असा निश्चय होतो. और सांख्यों ने म्हणजे सांख्यशास्त्रकारांनी तीनों को, त्या तिघांना देखील भूतो का कार्य मान्या नाही. पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात, अंतकरण प्राण इंद्रिय असं त्यांनी मानलेलं नाही आहे. मग त्यांनी काय मानलं? प्रधानापासून महत्त्व, महत्त्वापासून अहंकार, अहंकारापासून एकादश इंद्रिय आणि पुन्हा पंचतन्मात्रा, अशा प्रकारची उत्पत्ती मानलेली आहे जी की श्रुतीत सांगितलेली नाही आहे. म्हणून सांख्यशास्त्रकारांचं मत बरोबर नाही. सांख्यों ने तीनों को भूतों का कार्य मान्या नहीं, या ते भी म्हणून देखील सो सांख्यों का मत श्रुती प्रमाणते विरुद्ध आहे. म्हणून सांख्यशास्त्रकारांचं मत काय झालं? श्रुती प्रमाणाला विरुद्ध आहे, म्हणून बरोबर नाही. आता याच्यावर शंका करतात पूर्वपक्षी. काय म्हणतात? सांख्यशास्त्रवाले शंका करतात वेदांत मतावर. काय? तुम वेदांतियों के मत विषय भी. कोण बोल राहिले? सांख्यशास्त्रकार. कुणाला? वेदांत्यांना, सिद्धांत्यांना. ठीक आहे. तुम वेदांतियों के मत विषय भी ब्रह्म असंग आहे. म्हणजे तुमच्या मतामध्ये ब्रह्म असंग आहे किंवा नाही? बोला. तर काय उत्तर? ब्रह्म असंग आहे. असे असंग ब्रह्म विषय, असंग ब्रह्माच्या ठिकाणी ता ईक्षण पूर्वक जगत का उपादानपणा मानना अत्यंत विरुद्ध आहे. ते ब्रह्म असंग मानायचं आणि असंग असून त्याच्या ठिकाणी ईक्षण रूप धर्म मानायचा. वा रे वा, तुमचं ब्रह्म असंग म्हणायला निघाले आणि इकडं तुम्ही ईक्षण रूप धर्म मानतायत. कुठं? ब्रह्माच्या ठिकाणी. चांगलं आहे म्हणजे तुमचं वेदांत शास्त्र. निघाले आमचं खंडन करायला. धन्य आहे तुम्हाला. कोण म्हणतात? सांख्यशास्त्रकार. असे असंग ब्रह्मविषयता ईक्षण पूर्वक, पुन्हा जगत का उपादानपणा, पुन्हा जगताचं उपादान कारण कोण? म्हणजे ब्रह्म. आणि ब्रह्म कसं आमचं? असंग. वा रे वा, म्हणजे तुमचं म्हणजे बाप कसा? ब्रह्मचारी. आणि तुम्ही कोणाचे? म्हणजे आमच्या बापाचे. आणि तुमचा बाप कसा? ब्रह्मचारी. असं म्हणण्यासारखं झालं म्हणे बा तुमचं. कोण म्हणताय? सांख्यशास्त्रकार. कुणाला? वेदांतियांना. काय म्हणतात? ब्रह्म कसं मानता तुम्ही? असंग. आणि पुन्हा काय म्हणतात? जगताचं उपादान कारण. ठीक आहे ना. उपादान कारण जर त्याला व्हायचं आहे तर असंग राहून कसं काय जमन मग? आणि जर तुम्ही त्याला असंग म्हणता तर कारण मानू नका. आणि जगताला कारण म्हणायचं असेल तर असंग म्हणू नका. आहे की नाही? असं पकडलंय कोणी? सांख्यशास्त्रकारांनी. जगत का उपादानपणा मानना अत्यंत विरुद्ध है. नुसतं विरुद्ध नाही, अत्यंत विरुद्ध है. या म्हणण्याप्रमाणे काय? मम पिता ब्रह्मचारी या म्हणण्याप्रमाणे. ऐसे विरुद्ध अर्थ को श्रुती भी कैसे प्रतिपादन करेगी? आणि असे विरुद्ध अर्थाचं प्रतिपादन श्रुती सुद्धा करू शकत नाही. म्हणून तुम्ही जे म्हणता ना वेदांती की श्रुतीचा आधार आहे आम्हाला, श्रुती प्रमाणित आमचं मत आहे, तुम्हाला श्रुतीचा अर्थच कळला नाही. उलट आम्ही सांख्यशास्त्रकारांनी जी उत्पत्तीची प्रक्रिया सांगितली तीच बरोबर आहे असं म्हणतायत. कोण? सांख्यशास्त्रकार. ऐसे विरुद्ध अर्थ को श्रुती भी कैसे प्रतिपादन करेगी? लागलं ही झाली शंका. आता उत्तर देतात सिद्धांती. ठीक आहे. समाधान. शुद्ध ब्रह्म को असंग रूप होने ते यद्यपि जगत का उपादानपणा संभवता नाही. मान्य केलं कोणी? वेदांत्यांनी. काय? की शुद्ध जे ब्रह्म आहे ते असंग आहे. असंग असल्यामुळे ते जगताचं उपादान कारण होऊ शकत नाही आणि मानत पण नाही म्हणे. कोण म्हणताय? वेदांती. अरे जगताचं उपादान कारण ब्रह्म आहे, आतापर्यंत तुम्ही सांगत राहील, आता लगेच म्हणता मानत नाही, हे कसं काय? तेव्हा वेदांती सांगतात, अरे पूर्वपक्षी समजून घे बाबा. काय?
की ब्रह्म जे आहे ना, शुद्ध ब्रह्म म्हणजे माया वगैरे उपाधीने रहित ब्रह्म, ते तर असंग आहे आणि ते जगताला कारण पण नाही आणि त्याला आम्ही कारणही म्हणत नाही. मग जगतासाठी कारण ब्रह्म कोणतं आहे की माया उपाधीने युक्त जे ब्रह्म ते जगताला कारण आहे. अर्थात माया उपाधिक चैतन्य ईश्वर तो जगताला कारण आहे असं म्हणण्यात आमचं काही अडचण येत नाही. सारी संगती लागते. शुद्ध ब्रह्म को असंग रूप होने ते यद्यपि जगत का उपादानपना संभवता नहीं, तथापि माया उपहित ब्रह्म को सो उपादानपना संभव है. माया उपहित ब्रह्माच्या ठिकाणी उपादानपणा संभवतो. कशाचा उपादानपणा? जगताचा उपादानपणा. म्हणजे जगताचं उपादान कारण कोण? मायोपहित चैतन्य, मायोपहित ब्रह्म. मायोपहित ब्रह्म को सो उपादानपना संभव है और श्रुति ने भी ता माया उपहित ब्रह्म को ही जगत का उपादानपणा कथन करे आहे. आणि श्रुतीने सुद्धा जे सांगितलं आहे की ब्रह्म जगताचं उपादान कारण आहे, ते कोणतं ब्रह्म? मायोपहित ब्रह्म, शुद्ध ब्रह्म नाही. श्रुतीने भी ता माया उपहित ब्रह्म को ही जगत का उपादानपणा कथन करे आहे. यह वार्ता पूर्व ही विस्तारते प्रतिपादन करी आहे. याच्या अगोदरच पुष्कळ विस्तारपूर्वाने ही विस्तारपूर्वक ही गोष्ट आम्ही सांगितलेली आहे की जगतासाठी ईश्वर हा अभिन्न निमित्तोपादान कारण कसा आहे, हे मागा विषय होऊन गेला. हा विषय यह वार्ता पूर्व ही विस्तारते प्रतिपादन करी आहे है इति. झालं एवढं. आता जगताच्या उत्पत्तीच्या बाबतीत सांख्यशास्त्रकारांचं काय मत होतं ते सांगितलं, त्याचं खंडनही केलं. वेदांत मतानुसार जगताच्या उत्पत्तीचा क्रम कसा आहे तोही पूर्वी सांगितलाच, काल परवा थोडक्यात गेला की नाही. आकाश काय आत्म्यापासून, मायोपय चैतन्यापासून आकाशाची उत्पत्ती, आकाशापासून वायू, अग्नी, जल सांगितलं होतं ना. तेव्हा पंचकृत भूतापासून पुन्हा लिंग शरीराची उत्पत्ती सांगितलं होतं. आता स्थूल सृष्टीची उत्पत्ती सांगायची बाकी आहे, ती पुढे येणार आहे. यह वार्ता पूर्व ही विस्तारते प्रतिपादन करी आहे इति. इहा नैयिक तो. आता नैयिक काय म्हणतात बरं या प्रसंगामध्ये? तर नैयिकाच्या मतानुसार सुद्धा जगताची उत्पत्ती कशी होते होऊन गेला विषय, त्याचं खंडनही केलं आहे. पण मन वगैरे याच्या बाबतीत नैयिकांचं काय म्हणणं आहे तो विषय पुन्हा इथं घेतला जात आहे. यहा नैयिक तो मन को निरवयव माने है. नैयिकांनी मनाला कसं म्हटलंय? निरवयव. निरवयव म्हणजे अवयव रहित. तथा अनुमाने है, तथा नित्य माने है. तीन धर्म. मन कसं आहे? निरवयव, अनु आणि नित्य माने. यह नैयिकों का मत न्याय प्रकाश के, न्याय प्रकाश नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये द्वितीय परिच्छेदामध्ये मन के निरूपण विषय विस्तार ते प्रतिपादन करे आहे. मनाचं निरूपण करत असताना तिथं विस्तारपूर्वक प्रतिपादन केलेलं आहे. सो यह नैयिकों का मत भी श्रुती ते विरुद्ध होणे ते असंगत आहे. परंतु मनाच्या बाबतीत जे नैयिकाचं मत आहे ते सुद्धा श्रुतीच्या विरुद्ध असल्यामुळे कसं आहे? असंगत आहे. मनाच्या बाबतीत नैयिकांचं काय मत? मन कसं आहे? मन कसं आहे? निरवयव आहे. मन कसं आहे? अणु आहे. मन कसं आहे? नित्य आहे. निरवयव म्हणायचं, अणु म्हणायचं, नित्य म्हणायचं मनाला. हे जे नैयिकाचं म्हणणं आहे ते असंगत आहे. कसं काय बरं? काय ते? मन को जो नित्य मानिये तो. नैयिकांनी मनाला नित्य म्हटलंय, पण जर मनाला नित्य म्हटलं तर काय अडचण हो? तर सांगतात एकम एव द्वितीयम ब्रह्म. श्रुती आहे. श्रुती काय सांगते? एकच एक द्वैत रहित काय आहे? ब्रह्म आहे. आणि तुम्ही मनाला मानलं, बरं मनाला मानलं की नाही? त्याला नित्य मानलं, मग ब्रह्म एक नित्य झालं आणि मन एक नित्य झालं. मग द्वैत झालं का अद्वैत? द्वैत झालं. आणि श्रुती काय सांगते? अद्वैत. मग अद्वैत प्रतिपादन करणारी ही जी श्रुती आहे या श्रुतीला विरोध येतो केव्हा? जर मनाला नित्य मानलं तर. म्हणून मनाला नित्य मानणं हे नैयिकाचं म्हणणं बरोबर नाही. एकम एव अद्वितीयम ब्रह्म, एक तो इस श्रुति का विरोध प्राप्त होवेगा. या श्रुती बरोबर विरोध येईल मनाला नित्य म्हटलं तर. और दुसरा आणखीन काय? एतस्मात् जायते प्राणो
मनः सर्वेंद्रियाणि च तन्मनः अकुरुत. ही एक श्रुती आहे. या श्रुतीने काय सांगितलं? एतस्मात् जायते प्राणः. त्या परमात्म्यापासूनच आहे की नाही, सोपाधिक परमात्म्यापासूनच काय प्राणाची उत्पत्ती होते. पुन्हा मन उत्पन्न होतं. सर्वेंद्रियाणी म्हणजे प्रक्रियेनुसार आहे की नाही. त्या परमात्म्यापासून आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, अपंचीकृत त्यांच्यापासून फिर मग प्राण, मन हे उत्पन्न होतं असं श्रुती सांगत आहे. एतस्मात् जायते प्राण मन सर्वेंद्रियाणि च तन्मन अकृत. आणि त्यांच्यापासूनच मन सुद्धा उत्पन्न झालेलं आहे. अर्थात मनाची उत्पत्ती सांगितलेली आहे. अपंचीकृत पंचमहाभूतापासून मनाची काय सांगितली आहे? उत्पत्ती सांगितलेली आहे. आणि मनाची उत्पत्ती श्रुती सांगते. आणि नैयायिक म्हणतात मन नित्य आहे. म्हणून नैयायिकाचं म्हणणं बरोबर नाही. कारण जे उत्पन्न होतं ते नित्य असू शकत नाही. नित्य त्यालाच म्हणतात जे उत्पन्न होत नाही. नैयायिक मनाला नित्य म्हणतात म्हणजे उत्पत्ती मानत नाही. आणि श्रुती तर मनाची उत्पत्ती सांगते. आणि म्हणून नैयायिकांचं मत बरोबर नाही. दोन श्रुतीला विरोध. पहिली गोष्ट एकमेव अद्वितीयम ब्रह्म या श्रुतीला विरोध. दुसरं एतस्मात् जायते प्राणो मनः सर्वेंद्रियाणि च तन्मनः अकुरुत इत्यादी श्रुतियों विषय. इत्यादी श्रुतीमध्ये ता मन की उत्पत्ती कथन करी आहे. त्या मनाची उत्पत्ती सांगितलेली आहे. और नियम काय? जो जो भाव कार्य होवे है सो सो अनित्य ही होवे है. जैसे घटपटाधिक भाव कार्य होणे ते अनित्य आहे. नियम की जो जो भाव कार्य त्यालाच म्हणतात जे उत्पन्न होतात. मग जो जो भाव पदार्थ उत्पन्न होतो तो कसा असतो? अनित्यच असतो. उदाहरण घट. भाव का भाव आहे. कार्य आहे का अकार्य आहे? कार्य आहे. कार्य आहे म्हणजे उत्पन्न होतो. कोण? घट. मग घट हा भाव कार्य आहे. अर्थात उत्पन्न होणारा भाव पदार्थ आहे. आणि म्हणून तो कसा आहे? अनित्य आहे. घटाला कोणीही नित्य म्हणत नाही. घटाला नित्य का म्हणत नाही? घट हा भाव कार्य आहे. तसं मन सुद्धा कसं आहे? भाव कार्य आहे. आणि म्हणून मनाला नित्य म्हणणं योग्य नाही. बरोबर. चला. और जो जो भाव कार्य होवे आहे सो सो अनित्य ही होवे आहे. जैसे घटपटादी भाव कार्य होणे ते अनित्य ही आहे. लागलं. तैसे भाव कार्य होणे ते म्हणजे भाव असून कार्य. कार्याचे दोन प्रकार. भाव कार्य, अभाव कार्य. जसे अभाव कार्य उदाहरण घट फुटला, प्रध्वंसाभाव उत्पन्न झाला कोण? प्रध्वंसाभाव उत्पन्न झाला की नाही. पण अभाव आहे तो. ते अभाव कार्य आहे. आणि घट उत्पन्न होणं, पट उत्पन्न होणं, मठ उत्पन्न होणं हे काय आहे? भाव कार्य आहे. तसे भाव कार्य होणे ते सो मन भी. लागलं. अनित्य ही होवेगा. अनित्यच मानलं पाहिजे. पण नैयायिकाने काय मानलंय? नित्य. म्हणून नैयायिकाचं मत बरोबर. किंवा आणखीन खंडन किंवा नैयायिकोने मन को मूर्त द्रव्य माने आहे. मनाला काय म्हणलंय त्यांनी? मूर्त द्रव्य म्हटलेलं आहे. मूर्त कोणाला म्हणतात? मूर्त कोणाला म्हणतात? मूर्ताची परिभाषा क्रियावत्वम मूर्तत्वम. ज्याच्या ठिकाणी क्रिया होते त्याला मूर्त म्हणतात. मग नैयायिकांनी 5 मूर्त मांडलेले आहेत. कोण कोण? पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन. कळलं की नाही? हे 5 काय आहे? मूर्त आहे. और नैयायिकों ने मन को मूर्त द्रव्य माने आहे. और जो जो मूर्त द्रव्य होवे है सो सो परिचिन्न ही होवे आहे. असा नियम. जे मूर्त द्रव्य असतं ते कसं असतं? परिचिन्न. मनाला काय म्हटलंय नैयायिकांनी? मूर्त. म्हणून मन कसं झालं? परिचिन्न होवे आहे. आणि आणखीन एक नियम मग पुढं. और जो जो परिचिन्न होवे है सो सो सावयव ही होवे आहे. जी वस्तू परिचिन्न असते ती कशी असते? सावयव असते. है की नाही? आणखीन पुढं नियम. और जो जो सावयव होवे है सो सो अनित्य ही होवे. हा नियम. जो सावयव असतो तो अनित्य असतो. है की नाही? मग मन कसं झालं? अनित्य झालं या प्रक्रियेनुसार. कारण मनाला काय म्हटलंय त्यांनी? मूर्त. जो मूर्त असतो तो परिचिन्न असतो. जसं उदाहरण घट घ्या. घट मूर्त आहे कारण घटाच्या ठिकाणी क्रिया होते. ज्याच्या ठिकाणी क्रिया होते त्याला मूर्त म्हणतात.
घटाच्या ठिकाणी क्रिया होते म्हणून घट सुद्धा कसा आहे मूर्त. आणि जो मूर्त असतो तो परिचिन्न असतो म्हणून घट सुद्धा कसा आहे परिचिन्न. परिचिन्न म्हणजे एका देशात राहतो, इथं आहे तर तिथं नाही आहे, परिचिन्न आहे. आणि मग पुढचा नियम, जो परिचिन्न असतो तो सावयव असतो. घट परिचिन्न आहे म्हणून तो सावयव आहे म्हणजे अवयवाने युक्त आहे. आणि जो अवयवाने युक्त असतो म्हणजे सावयव असतो तो काय असतो मग अनित्य असतो. लागलं की नाही. जो जो सावयव असतो तो तो अनित्य असतो. घट सावयव आहे की नाही आणि म्हणून घट कसा आहे अनित्य आहे. त्याप्रमाणे मनाला देखील त्यांनी मूर्त म्हटलेलं आहे. आणि जर मन मूर्त आहे तर ते मन कसं असणार. क्रमाने चला. नियम काय काय सांगितले आहे. मन मूर्त आहे की नाही. आणि जर मन मूर्त आहे तर ते मन कसं होणार परिचिन्न होणार. आणि मन परिचिन्न असल्यामुळे ते कसं राहणार सावयव. आणि मन सावयव झालं, सावयव असल्यामुळे मन कसं ठरलं अनित्य. मग मन अनित्य असून देखील नैयायिकांनी मनाला काय म्हटलं आहे. आणि म्हणून नैयायिकाचं मत बरोबर नाही. जो जो मूर्त द्रव्य होवे है सो सो परिचिन्न ही होवे है और जो जो परिचिन्न होवे है सो सो सावयव ही होवे है. लागलं. ध्यानात ठेवायचे असे महत्वाचे मुद्दे. परीक्षेत प्रश्न येतील. प्रश्न समजा उदाहरण येऊ शकतो काय, मन अनित्य कसं आहे सिद्ध करा. ही सारी प्रक्रिया तुम्हाला तिथे लिहावी लागणार आहे. हा पेपर तयार करायचं कामात चालू होणार आहे 2-3 दिवसात. और जो जो सावयव होवे है. आणि मग पेपर जे एकदा लिहून दिला की तुम्ही फोन करायचं मग काय की आमचा पेपर सर्वांचा लिहून झाला. लगेच दुसऱ्या दिवशी 1000 चेक करायला. जर तुम्हाला 3 महिने लागणार असले पेपर लिहायला तर आहे की नाही आयडिया आपल्याकडे. चला. जो जो सावयव होवे है सो सो अनित्य ही होवे है. या प्रकार का नियम घटपटाधिक मूर्त द्रव्य विषय देखने में आवे है. घटापटा ठिकाणी दिसून याते मूर्त द्रव्य होणे ते सो मन भी सावयव. मूर्त द्रव्य असल्यामुळे मन सुद्धा कसं सावयव तथा आणि तेही होवेगा. किंवा आणखीन खंडन. ठीक आहे. नैयायिकोने मन को अनु माने आहे. नैयायिकाने मनाला कसं म्हटलं आहे अनु म्हणजे परमाणु रूप. अनु शब्दाचा अर्थ काय परमाणु रूप मांडलाय त्यांनी. अत्यंत सूक्ष्म मानलेलं आहे. कुणाला मनाला. ठीक आहे की नाही. परमाणु स्वरूप आहे मन आहे की नाही. नैयायिकों ने मन को अनुमाने आहे तथा ता मन के संयोगते आत्मा विषय सुख दुःखों की उत्पत्ती मानी है. म्हणजे बघा त्यांचीच प्रक्रिया घ्यायची आणि त्यांच्याच प्रक्रियेला घेऊन त्यांचं खंडन करायचं. याला कोणता न्याय म्हणतात. न्याय आठवतो का. उष्ट्र लकुटिका न्याय. बरोबर. उंटाच्या पाठीवर लाकडाचे बोजे द्यायचे आहे की नाही आणि चालू नाही लागला त्याच्यातलं जे उपसायचं आणि त्यालाच ठोकायचं. त्याला म्हणतात उष्ट्र लकुटिका न्याय. तसं त्यांचा सिद्धांत घ्यायचा, त्यांचीच प्रक्रिया घ्यायची आणि त्यांच्याच प्रक्रियेला घेऊन त्यांचं खंडन. जसं आत्तावर की त्यांनी मनाला मूर्त मानलाय. कोणी नैयायिकांनी. मनाला मूर्त मानतात ना तुम्ही. जर तुम्ही मनाला मूर्त मानतात तर अरे बाबांनो जर तुम्ही मनाला मूर्त मानतात तर तुम्ही त्याला नित्य मानू शकत नाही. अनित्य मानावं लागेल. कसं काय दाखवलं आहे की नाही. बरं त्यांच्यात हिंमत नाही आहे का कोणती की मन अमूर्त आहे म्हणण्याची. मूर्त मानलेलंच आहे त्यांनी आणि जर मूर्त मानलं तर ते अनित्यच मानलं पाहिजे. कसं काय तुम्ही नित्य म्हणता. खंडन त्यांचं. बरोबर. तसंच आता ही प्रक्रिया पहा. किंवा नैयायिकोने मन को अनुमाने आहे. बरोबर. आणखीन काय मानलं मनाला अनुमानून तथा ता मन के संयोग. ते मन त्या मनाचा अनु अशा मनाचा आत्म्याबरोबर काय होतो संयोग. हा संयोग झाला की सुखदुःखाची उत्पत्ती होते आत्म्याच्या ठिकाणी. आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःख स्वाभाविक नाही आहे. मनाच्या संयोगामुळे आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःख उत्पन्न होतात. अशी प्रक्रिया आहे कुणाची नैयायिकांची. तथा ता मन के संयोग थे आत्माविषय. आत्माविषय म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी सुख दुःखादिकों की उत्पत्ती मानी है. सो भी असंगत आहे. परंतु असंही त्या नैयायिकाचं म्हणणं बरोबर. कसं काय बरं पहा काय ते. ता अनुमन के संयोगजन्य. अनुमनाच्या संयोगापासून उत्पन्न सो सुख भी
किसी अनुप्रदेश विषयी होवेगा, है की नाही. आत्मा तर व्यापक मानलाय की नाही त्यांनी, पूर्ण शरीरात व्याप्ती आहे आत्म्याची, है की नाही. आणि मन कसं मानलं, अनु. मग त्या अनुमनाचा पूर्ण शरीरभर जो आत्मा आहे त्या संपूर्ण आत्म्यावर संयोग होऊ शकतो का, नाही. कुठं होणार, कुठं तरी एका कोपऱ्यात आत्म्याबरोबर संयोग होणार. मग ज्या कोपऱ्यामध्ये त्या मनाचा अनुमनाचा आत्म्याशी काय झाला संयोग, मग तेवढ्याच जागेत उत्पन्न व्हावं काय, सुख किंवा दुःख. पण असं आहे का, नाही आहे की नाही. आणि म्हणून देखील नैयायिकांनी मानलेलं मन अनु ही म्हणणं बरोबर नाही. पंक्ती पहा काय ते, तर अनुमन के संयोग जन्य सो सुख भी किसी अनुप्रदेश विषय ही होवेगा. छोट्याशा जागेतच ते सुख किंवा दुःख उत्पन्न व्हायला पाहिजे. सर्व अंग व्यापी नाही होवेगा, संपूर्ण शरीर व्याप्त सुख किंवा दुःख उत्पन्न व्हायला नाही पाहिजे. पण कधी कधी अनुभव होतो की नाही, की संपूर्ण शरीर दुखतंय, है की नाही. म्हणतो बापरे बाप लय त्रास उरायला आम्हाला. म्हणजे त्रास कुठं उरायला, नेमकं पायात का हातात का बोटात का नाकात का कुठं, नाही नाही साऱ्या शरीरात त्रास उरायला. म्हणजे संपूर्ण आत्म्याच ठिकाणी दुःख उत्पन्न झालं, हा त्याचा अर्थ होतो. पण हे नाही आहे बाबा, संपूर्ण आत्म्याच ठिकाणी दुःख उत्पन्न व्हायलाच नाही पाहिजे, किंवा संपूर्ण शरीरामध्ये संपूर्ण आत्म्याच ठिकाणी सुख उत्पन्न व्हायलाच नाही पाहिजे. पण होतं की नाही, है की नाही. 4 महिन्यापासून गुलाबजाम बाहेर खायला भेटले नाही, अचानक भेटले खूप भरपूर, ते मी शुद्ध खायचे. लगेच खाता खाता म्हणतो सुख झालं. अरे बाबा सुख तुला कुठं झालं, नेमकं जीवित झालं का एवढ्या जागेवर झालं, नाही नाही संपूर्ण आता माझा आत्मा सुखी झाला. मी संपूर्ण आत्म्याच ठिकाणी सुख उत्पन्न व्हायला नाही पाहिजे. कोण म्हणताय, सिद्धांती. कुणाला, नाही आहे का. कारण तुम्ही ते सुखाची किंवा दुःखाची उत्पत्ती कशी मानली, मनाच्या संयोगाने. आणि मन कसं आहे, अनु. त्या अनुमानाचा आत्म्याबरोबर संयोग कुठं होणार, एका देशात कुठेतरी एका छोट्याशा जागेवर, मग तेवढ्याच जागेत उत्पन्न व्हायला पाहिजे काय, सुख किंवा दुःख. संपूर्ण शरीरभर उत्पन्न नाही व्हायला पाहिजे. आणि संपूर्ण शरीरभर उत्पन्न होतं काय, सुख किंवा दुःख. आणि म्हणून तुमचं नैयायिकांचं म्हणणं बरोबर नाही काय, की मन अनु आहे. सर्व अंग व्यापी नाही होवेगा. और आता सर्व अंग व्यापी सुख किंवा दुःख कसं उत्पन्न होतं हे सांगतायत ग्रंथकार सिद्धांती. और शीतल गंगा जल विषय निमग्न पुरुष को सर्व अंग व्यापी सुख का अनुभव होवे है. बरोबर. समजा गरमीचे दिवस आहे, अत्यंत कडक उन्हाळा आहे, 4-5 किलोमीटर पायी चालून आलेला आहे, अत्यंत लाही झालेली आहे. आणि तेवढ्यात गंगेच्या काठावर जाऊन पोहोचला, वाटला आता स्नान करूया. शुद्ध गंगेचं पाणी आहे, गार थंड पाणी आहे. गंगेचं पाणी फार थंड असतं, ठीक आहे ना. आणि मग कपडे काढले आणि गंगेत उडी मारली, आतला सुख झालं. तर सुख एका कोपऱ्यात झालं का, मग सर्व शरीर व्यापी सुखाचा अनुभव होतो त्याला. वा बरं झालं आता, वा आहे की नाही, म्हणतो की नाही. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर एखाद्या मसालीला जाऊन विचारा, जी डबक्यात बसली कळलं की नाही. चला. और शीतल गंगा जल विषय, शीतल गंगेच्या पाण्यामध्ये निमग्न म्हणजे डुबकी मारलेला जो पुरुष, त्याला सर्व अंग व्यापी संपूर्ण शरीरभर सुख का अनुभव होवे याते सो मन अनु नाही. म्हणून मनाला अनु म्हणणं बरोबर नाही. मनाला कसं मानलं पाहिजे, संपूर्ण शरीरभर मानलं पाहिजे. अर्थात मध्यम परिमाण. वेदांत्यांनी अंतकरण रूप मनाचा काय परिमाण, त्याचा आकार कसा मानलाय, मध्यम मानलाय. मध्यम परिमाण, परिणाम नाही, परिमाण. सो मन अनु नाही है. किंवा मेरे को, आता दुसरं आणखीन रीतीने खंडन काय म्हणतो मनुष्य पहा, मेरे को पाद विषय पीडा है और शीर विषय सुख है. कधी कधी म्हणतो मनुष्य, काय करावं, मला सारं माझं आरोग्य चांगलं आहे बरं का, सर्व ठीक आहे, पण पायातले त्रास होय का. म्हणजे कुठं, हे बघा या ठिकाणी पायाला काटा घुसला होता 2 महिन्यापूर्वी, वेड्या बाबडीचा काटा. पाहिलाय कधी, भयंकर मोठा असतो, विषारी असतो, आणि घुसलाय, तीच नाही दुःख तेवढी जागा, बाकी सारं सुख आहे. म्हणजे पायाच्या ठिकाणी दुःख आणि डोक्यात इकडे तिकडं सुख. मग एकाच वेळेस सुख दुःखाचा अनुभव नाही व्हायला पाहिजे, कारण मन कसं आहे, एकच आहे आणि ते अनु आहे. मग एकाच वेळेस सुख आणि एकाच वेळेस दुःख कसं काय व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. कळलं की नाही. बघा, मेरे को पाद विषय पीडा है और शीर विषय सुख है. इस प्रकार एक ही काल विषय, एकाच कालामध्ये सुख दुःख का अनुभव होवे है, सो भी नैयायिकों के मत विषय असंगत होवेगा. है की नाही. कारण मन त्यांनी पूर्ण अंगभर मानलं नाही ना. मन कसं आहे, अनु. त्याचा जर पायाच्या ठिकाणी संबंध असेल, संयोग असेल मनाचा, तर डोक्याच्या ठिकाणी जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी संयोग असणार नाही. मग ज्यावेळेस दुःख होतं त्यावेळेस सुख होऊ नये.
सुख होतं त्यावेळी दुःख होऊ नये, पण दोन्ही एकाच काळात होऊ राहिले. याचा अर्थ मनाला अनु म्हणणं हे नैयायिकाचं बरोबर नाही. जिस कारण ते ता अनुमन का, एक काल विषय एकाच कालामध्ये ता म्हणजे त्या पाद शिर दोनों के साथी संयोग संभवता नाही. त्या अनुमानाचा एकाच काळात पायाबरोबर आणि डोक्याबरोबर म्हणजे डोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याबरोबर संयोग होऊ शकत नाही. कारण मन कसं आहे, तहा भूतो का कार्यरूप मन विषय विभूपणा संभवता नाही. आहे की नाही. आता जे मन आहे मग ते मन कसं मानावं, तर अनुमानणं ठीक नाहीये, बरोबर. मग म्हणे विभू माना, विभूही मानू शकत नाही मनाला. का बरं, भूतांचं कार्य आहे, जे कार्य असतं ते विभू नसतं. भूतो का कार्यरूप, पंचभूत म्हणजे कोण, पंचमहाभूत, भूतांचं कार्यरूप त्या मनाच्या ठिकाणी विभूपणा संभवता नाही, विभूही त्याला मानता येत नाही. तथा विभू मन का विभू आत्मा के साथी संयोग संभवता नाही. कदाचित जबरदस्त विभू मानलं तर ते विभू मनाचा विभू आत्म्याबरोबर, व्यापक मनाचा व्यापक आत्म्याबरोबर संयोग संभवणार नाही. विभूपणा विभू भूत झालं ना. तथा विभू मन का विभू आत्मा के साथे संयोग संभवता नाही. इन उक्त युक्तियों करके, आतापर्यंत वर दिलेल्या युक्तीनुसार मन का विभूपणा भी खंडन हुआ जानना. है की नाही. म्हणजे मनाला जर कोणी विभू मानत असेल तर तेही म्हणणं बरोबर नाही. हा मीमांसक मन को विभू माने. मनाला विभू मानणारे कोण, मीमांसक, पूर्व मीमांसक मनाला काय म्हणतात, विभू मानतात, त्यांचंही खंडन झालं. मनाला अनु मानणारे कोण, नैयायिक, त्यांचंही खंडन झालं आहे, बरोबर. वेदांत मतात मन कसं आहे, मग मध्यम परिमाण. सो मन के विभूपणे का प्रतिपादन तथा नैयायिकों की रीति से ता का खंडन न्याय प्रकाश के द्वितीय परिच्छेद विषय मन के निरूपण विषय विस्तार से कथन कर्या है. ठीक आहे ना. तर मीमांसकांनी मनाला विभू म्हटलेलं आहे त्याचं प्रतिपादन आणि नैयायिकाच्या प्रक्रियेला घेऊन त्याचं खंडन आम्ही केलेलं आहे. कुठं, न्याय प्रकाश ग्रंथामध्ये द्वितीय परिच्छेदामध्ये मन के निरूपण विषय विस्तार ते कथन कर्या आहे. ज्याचा अर्थ ग्रंथकाराचा अभिप्राय आहे काय, जरूर तुम्ही न्याय प्रकाश नावाचा ग्रंथ शिका नाही, शिकाचं, कळलं की नाही. कारण त्याच्यामध्ये अनेक प्रक्रिया आहेत, खूप प्रक्रिया आहे. ते शिकलं ना असं तुम्हाला वाटणार आपण आता हवेत उडतोय की काय. हा, असं विस्तारपूर्वक एक एक प्रक्रिया त्यात मांडलेली आहे, कळलं. चला. आणि जर न्याय प्रकाश नसेल शिकायचा तर न्याय सिद्धांत मुक्तावली शिका. दोन्हीपैकी दोन्ही शिकलं तर आणखीन चांगलं. न्यायप्रकाश ह्या भाषेत आहे, या असल्या हिंदीत आहे न्यायप्रकाश, आणि न्याय सिद्धांत मुक्तावली संस्कृतमध्ये आहे, कळलं. तर न्यायप्रकाशही शिका आणि न्याय सिद्धांत मुक्तावली बी शिका, असं त्याचा अर्थ आहे. हा, असंच पाहिजे. विस्तार ते कथन करे आहे. सो तहासे जाणी लेना, आहे की नाही. तिथं जाऊन ग्रंथ उघडावा, पाहून घ्यावा. या ते आकाशाधिक पंचभूतो के मिलित सात्विक अंश होते, बरोबर. या ते म्हणून आकाशाधिक पाच भूताच्या, आता वेदांत प्रक्रियेनुसार मनाची उत्पत्ती, आकाशाधिक पाच भूतांच्या मिलित सात्विक अंश होते, म्हणजे मिश्रित सात्विक अंश. आकाशाच्या एका भूताच्या एका आकाशाच्या सत्वगुणापासून एक ज्ञानेंद्रिय उत्पन्न झालं, बरोबर. हे होऊन गेलं माझं. आणि पाचही भूतांचा सर्वांचा थोडा थोडा सत्वगुण घेतला, त्याला म्हणायचं मिलित सत्वगुण, आणि त्याच्यापासून उत्पन्न होतं कोण, अंतःकरण. या त्या आकाशाधिक पंचभूतो के मिलित सात्विक अंश होते, सो अंतःकरण उत्पन्न होवे है. तथा सावयव है. अंतःकरण कसं आहे, सावयव आहे, मिलित सत्वगुणाचं कार्य आहे आणि अनित्य आहे. वेदांत मतामध्ये अंतःकरण नित्य नाही. यह सिद्धांत सिद्ध भया इति. और सो अंतःकरण संकल्प, निश्चय, अभिमान, स्मरण, इन चारी वृत्तियों के भेद करके, है कि नाही. या चार वृत्ती आहेत त्या अंतःकरणाच्या. कोण कोण, संकल्प वृत्ती, निश्चयात्मक वृत्ती, अभिमानात्मक वृत्ती, स्मरण रूप वृत्ती. इन चारी वृत्तियों के भेद करके मन, बुद्धि, अहंकार, चित्त, यह चारी प्रकार का होवे है. या चार प्रकारचं होऊन जातं कोण, अंतःकरण, है की नाही. अंतःकरण म्हणजेच मन, परंतु मन हे अंतःकरणाचा एक भाग.
तर त्या मनाला ते मन ते अंतःकरण जेव्हा संकल्प करतं तेव्हा त्याला आपण म्हणावं काय मन. ते अंतःकरणाच्या ठिकाणी जेव्हा निश्चयात्मक वृत्ती उत्पन्न होते तेव्हा त्या निश्चयात्मक वृत्तीचं नाव आहे काय बुद्धी. ते अंतःकरण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा अहंकार धारण करतं तेव्हा त्याला म्हणायचं काय अहंकार. अभिमान धारण करतं तेव्हा त्याला म्हणायचं अहंकार. आणि तेच अंतःकरण जेव्हा काय स्मरण करतं किंवा चिंतन करतं तेव्हा त्याला म्हणायचं चित्त. तो 4 भेद झाले मन बुद्धी चित्त अहंकार. ये 4 प्रकार का होवे. तर हा संकल्प वृत्ती वाला अंतःकरण मन कहा जावे. प्रत्येकाची परिभाषा मन कशाला म्हणावं ठीक आहे. तर संकल्प 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 विकल्प वृत्ती वाला जे अंतःकरण है कि नहीं त्याला म्हणायचं काय मन कहा जावे. और निश्चय वृत्ती वाला अंतःकरण बुद्धी कहा जावे. सरळ आहे की नाही. विशेष काही साधं सांगण्याची गरज नाही. और अभिमान वृत्ती वाला जे अंतःकरण त्याला काय म्हणायचं अहंकार. अभिमान वृत्ती वाला अंतःकरण अहंकार कहा जावे. और स्मरण वृत्ती वाला अंतःकरण चित्त कहा जावे. स्मरण वृत्ती वाला जे अंतःकरण त्याला काय म्हणायचं. अब कर्मेंद्रियों की उत्पत्ती का प्रकार वर्णन करे है. बघा विषय काय चालू होता आपला मूळ की अपंचीकृत पंचमहाभूतापासून लिंग शरीराची उत्पत्ती कशी होते. त्या 5 ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती सांगितली बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर मनाची म्हणजे बुद्धी आणि मन ही उत्पत्ती सांगायला लागले. त्याच्यात मध्ये विषय आले नैयायिकाचं मत सांख्यांचं मत वगैरे वगैरे त्याचं खंडनही केलं. आणि मग ते अंतःकरण कसं उत्पन्न होतं हे आत्ता सांगितलं 5 भूताच्या मिलित सत्वगुणापासून. आणि त्या अंतःकरणाचे 4 भेद मन बुद्धी चित्त अहंकार. आता त्या 17 तत्वाचं जे लिंग शरीर त्याच्यापैकी कर्मेंद्रियाची उत्पत्ती कशी होते ही गोष्ट आता सांगतात बरोबर. अब कर्मेंद्रियों की उत्पत्ति का प्रकार वर्णन करे. ता पूर्वोक्त आकाशादिक 5 सूक्ष्म भूतों के परस्पर अमिलित राजस अंशते कर्मेंद्रिय उत्पन्न हो गए. सापडलं 5 भूत उत्पन्न झाले की नाही. कोण कोण आकाश वायू अग्नी जल पृथ्वी. आणि जे उत्पन्न झाले ते कसे अपंचकृत सूक्ष्म पंचीकरण त्यांचं झालेलं नाही. आणि त्रिगुणात्मक मायेपासून ते उत्पन्न झाले म्हणून प्रत्येकामध्ये 3 गुण आहे. मग त्या आता प्रत्येक भूताचा जो रजोगुण त्याच्यापासून कर्मेंद्रियाची उत्पत्ती बरोबर आहे की नाही. समजा आकाशाचा घेतला काय रजोगुण तर आकाशाच्या रजोगुणापासून उत्पत्ती होते एका कर्मेंद्रियाची. वायूच्या रजोगुणापासून 1 कर्मेंद्रिय अग्नीच्या रजोगुणापासून 1 कर्मेंद्रिय अशा 5 भूताच्या त्यांच्या रजोगुणापासून स्वतंत्र एक कर्मेंद्रिय काय उत्पन्न होतं. पंक्ती पहा पुन्हा. ता पूर्वोक्त आकाशादिक पंच सूक्ष्म भूतो के 5 सूक्ष्म भूतांचा रजोगुण पण कसा परस्पर अमिलित एका दुसऱ्यात मिळवलेला नाही. स्वतंत्र रजोगुण त्याच्यापासून परस्पर अमिलित राजस अंशते कर्मेंद्रिय उत्पन्न होवे. म्हणजे जरा स्पष्ट करून सांगावं आम्हाला एवढं कळत नाही सांगतायत. तर हा आकाश के राजस अंशते वाक इंद्रिय उत्पन्न होवे बरोबर. आकाशाच्या रजोगुणापासून वाक इंद्रिय उत्पन्न होतं. और वायु के राजस अंशते हस्त इंद्रिय उत्पन्न होवे. वायूच्या रजोगुणापासून हात इंद्रिय हस्त. और तेजो के राजस अंशते अग्नीच्या रजोगुणापासून पाद इंद्रिय उत्पन्न होवे. पैर पाद पाय. और है की नाही पाय कोणापासून उत्पन्न झाले तेजाच्या रजोगुणापासून. म्हणून पाय हे हमेशा कसे असले पाहिजे गरम. ठीक आहे की नाही. पाय कसे असले पाहिजे गरम. आणि बुद्धी कोणापासून उत्पन्न झाली आहे सत्वगुणापासून. बुद्धी विशेष कुठं राहते डोक्यात. म्हणून शिर कसं असलं पाहिजे हमेशा थंड आहे की नाही शांत थंड. म्हणून म्हटलेलं आहे ज्या निरोगी माणसाचं लक्षण काय ज्याचं शिर थंड आहे पोट नरम पाय गरम हा तो माणूस निरोगी. आणि ज्याला हमेशा निरोगी राहायचं त्याने 3 गोष्टी पाळायच्या आरोग्य बिघडणार नाही. काय 3 गोष्टी डोकं हमेशा थंड ठेवायचं पाय हमेशा गरम ठेवायचे पाय आणि पोट नरम. पण आता पोट नरम ठेवायचं म्हणजे काय प्रश्न आहे हा आहे की नाही. पोट नरम ठेवायचं म्हणजे काय. काही लोक इतकं खातात की असं डोक्याला बोट लावून पाहतात इतकं कडक पाहिजे.
झालं जमणार नाही, कळलं की नाही. म्हणून 4 भाकरी जर भूक असेल तर किती खायच्या? 2च खा, 3.5 कशाला? 2च. अर्ध्यात भाकर भरायची, भाकर चपाती काय असेल ते, अर्ध्यात पाणी, म्हणजे उरलेले अर्ध्यात पाणी आणि उरलेले चतकूर भागणार आहे की नाही. मग आता त्याच्यात वायू, हवेला खेळायला जागा ठेवायची आहे की नाही. त्याला म्हणायचं पोट नरम ठेवणं. आणि एखाद्या दिवशी कदाचित अजीर्ण झालं तर त्या दिवशी पूर्ण लंघन, फक्त पाणी प्यायचं, भरपूर पाणी प्यायचं, लिंबू पाणी प्यायचं किंवा साधं पाणी प्यायचं आहे की नाही. मग ती पोट आपोआप ठीक होऊन जातं, कळलं की नाही. आणि अति तिखट नाही खायचं आहे की नाही. पुन्हा अति थंड नाही खायचं, अति गरम पण नाही खायचं आहे की नाही. म्हणून आहाराचं जर नियंत्रण ठेवलं तर जवळजवळ आजार येत नाही, कळलं. पोट असं असावं, पाय कसे असावे? गरम. पाय गरम असावे म्हणजे काय बरं? एखाद्या थंड झाले म्हणजे काय विस्तारून ठेवायचे? काय पाय गरम असते म्हणजे काय? सतत त्याला चालू ठेवायचं आहे की नाही. जर कायम तुम्ही बसून राहिले, खोलीत बंद केलं, तुम्हाला 8 दिवस बसून ठेवला तर आजारी पडणार, कारण पाय गरम राहणार नाही, कारण त्याला चालायची सवय आहे ना. ते तुम्ही बंद केलं म्हणजे चालत राहिली पाहिजे, हमेशा काम करत राहिली पाहिजे आहे की नाही. हमेशा म्हणजे निदान किलोमीटर 2 किलोमीटर थोडेफार चालले पाहिजे, निदान व्यायामाच्या रूपाने होईना, तेव्हा ते गरम राहतात, कळलं की नाही. आणि डोकं थंड ठेवायचं म्हणजे काय? बर्फ ठेवायचं डोक्यावर असं नाहीये. मग काम, क्रोध इत्यादी विकार जागृत नाही होऊ द्यायचे, कळलं की नाही. क्रोध वगैरे आला, लोभ वाढला, काम वाढला तर मनुष्याचं डोकं हलून जातं, गरम होतं, कळलं की नाही. मग ते गरम नाही होऊन द्यायचं, त्याला काय ठेवायचं? म्हणून राग, द्वेष, मद, मत्सर हे जर असेल तर डोकं काय होतं? ते नाही होऊ द्यायचं. म्हणून डोकं शांत आहे की नाही, पोट नरम, पाय नरम, बस आरोग्याचा महामंत्र. पुढे पहा. और तेज के राजसंस्थे पाद इंद्रिय उत्पन्न होवे है, और जल के राजसंस्थे पायु इंद्रिय उत्पन्न होवे. पायु म्हणजे काय? उदेंद्रिय उत्पन्न होतं. कुणापासून? जलाच्या रजोगुणापासून आहे की नाही. काय झालं? जल के राजसंस्थे पायु इंद्रिय उत्पन्न होवे है, और पृथ्वी के राजसंस्थे उपस्थ इंद्रिय उत्पन्न होवे है. उपस्थ इंद्रिय, जनन इंद्रिय उत्पन्न होता कुणापासून? पृथ्वीच्या रजोगुणापासून. या प्रसंगामध्ये मत भेद आहे थोडासा. काय मतभेद आहे सांगतात. हा म्हणजे या ठिकाणी कई एक ग्रंथकार तो म्हणजे बरेच ग्रंथकार तर जल के राजसंस्थे उपस्थ इंद्रिय की उत्पत्ती माने है. जलाच्या रजोगुणापासून उत्पत्ती मानतात. कशाची? उपस्थ इंद्रियाची. और पृथ्वी के राजसंस्थे वायु इंद्रिय की म्हणजे बुद्धींद्रियाची उत्पत्ती मानतात. राजसंस्थे, पृथ्वी के राजसंस्थे वायु इंद्रिय की उत्पत्ती माने है. लागलं तहा. मग अशा प्रसंगामध्ये काय निर्णय करायचा नेमका? या ग्रंथानुसार मानायचं की बाकीच्या ग्रंथकारांनी जे म्हटलेलं आहे त्यानुसार मानायचं? कसं मानायचं सांगताय. तहा कस्मिन आप प्रतिष्ठिता इति रेतसे. इस श्रुती विषयी, श्रुती आहे, प्रश्न केला गेला. कस्मिन आप प्रतिष्ठिता इति असा प्रश्न आहे. आप म्हणजे जल कुठं स्थित आहे, प्रतिष्ठित आहे? सांगितलं रेतसे, रेत में आप जल. इस श्रुति विषय जल की, जलो की रेत विषय स्थिती कथन करी आहे. जलाची म्हणजे आपाची, जलाची स्थिती कुठं सांगितली आहे? रेताच्या ठिकाणी. जलो की रेत विषय स्थिती कथन करी आहे. याते म्हणून ता उपस्थ इंद्रिय की जलते उत्पत्ती मानणी उचित आहे. म्हणून उपस्थ इंद्रियाची उत्पत्ती कोणापासून मानणं चांगलं आहे? जलापासून. प्रमाण काय? श्रुतीचं. बरोबर. हा बघा, एवढं बारकाई नाही तुम्हाला कोणत्याच ग्रंथात दिलेलं सापडणार नाही, आहे की नाही. श्रुती दिली आहे साक्षात. ता उपस्थ इंद्रिय की जलते ही उत्पत्ती मानणी उचित है इति. अब हे झालं आता कर्मेंद्रियाच्या उत्पत्तीचा प्रकार झाला. बरोबर. आता लिंग शरीराच्या अंतर्गत कशा कशाची उत्पत्ती सांगितली? ज्ञानेंद्रियांची, अंतकरणाची, कर्मेंद्रियाची. आता राहिले कोण? प्राण. प्राणाची सांगतात. अब प्राणों की उत्पत्ति का वर्णन करे. तहा पूर्वोक्त आकाशादिक पंच सूक्ष्म भूतों के
पंचसूक्ष्मभूत म्हणजे कोणते भूत? अपंचीकृत भूत. पूर्वोक्त आकाशादी पंच सूक्ष्म भूतो के मिलित राजसंस्थे. आता एका रजगुणापासून एक एक कर्मेंद्रिय झालं, तो विषय संपला. मग पुन्हा सर्वांचा पाचीभूताचा थोडा 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 सर्वांचा रजगुण घेतला, मिळवला, मग त्याच्यापासून उत्पत्ती होती कुणाची? प्राणाची. असं सूक्ष्मभूतो के मिलित राजसंश अंश होते प्राण उत्पन्न होवे. सो प्राण बी वस्तुता पाहिलं तर प्राण एकच आहे, पण क्रियेच्या भेदाने त्याच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्याचे 5 नावं होतात. कुणाचे? प्राणाचे. सो प्राण भी क्रिया के भेदते वा स्थान के भेदते. क्रियाभेद, स्थानभेद. प्रत्येक प्राणाची क्रिया वेगळी आहे, बरोबर आहे की नाही? क्रियेचा भेद झाला म्हणून त्याचा भेद करायचा. पुन्हा स्थानभेद. स्थानभेद म्हणजे राहण्याची ठिकाण, त्याचं घर. सो प्राण भी क्रिया के भेदते वा स्थान के भेदते. प्राण, अपान, व्यान, उदान, समान यह 5 प्रकार का होवे. 5 प्रकार झाला. कोण? प्राण. मग म्हणे सांगा हो जरा आम्हाला, त्या 5 नावं दिली तुम्ही प्राणाचे, तर कोणत्याच राहण्याचं ठिकाण कोणतं आहे आणि क्रिया कोणती आहे, जरा सांगा थोडस. सांगतो म्हणे, काही काळजी करू नका. तहा सर्वदा ऊर्ध्वगमन वाला वायू प्राण कया जावे. हे प्राणाचं लक्षण आहे की नाही? हमेशा ऊर्ध्वगती वाला जो वायू त्याला म्हणतात काय? प्राण. यद्यपि मग म्हणे का हो, हे तुमचं लक्षण तर अतिव्याप्त होईल म्हणे उदान वायूवर. कारण उदान वायू सुद्धा कसा आहे, वर त्याची गती सुद्धा कशी असते? वरच्या बाजूलाच असते, आहे की नाही? मग आता काय करायचं तर सांगतात, यद्यपि उदान वायू भी ऊर्ध्व गमन वाला होय आहे. बरोबर, गरळ वगैरे त्याचंच कार्य आहे की नाही? तथापि सो उदान मरण काल विषयी ही ऊर्ध्वगमन वाला होय आहे. ही विशेषता आहे की नाही? कोणता प्राण? उदान प्राण मरण कालात ऊर्ध्वगामी होतो, इतर कालात नाही. आणि आम्ही लक्षण केलं प्राणाचं काय? नाही, सदा ऊर्ध्वगामी, सर्वदा हमेशा उपर किंवा गमन ज्याचं आहे त्याला आम्ही म्हणतो प्राण. उदान जरी त्याचं ऊर्ध्वगमन असलं पण सर्वदा आहे का? फक्त केव्हा आहे? मरण कालात आहे, सर्वदा नाही. यद्यपि उदान वायू भी ऊर्ध्वगमन वाला होवे है, तथापि सो उदान मरण काल विषय ही ऊर्ध्वगमन वाला होवे. बरोबर, सर्वदा ऊर्ध्वगमन वाला होवे. ठीक है. और यह प्राण तो सर्वदा ऊर्ध्वगमन वाला होवे है. हमेशा वरच्या बाजूलाच त्याचं गमन असतं, श्वासोश्वास त्याचीच क्रिया आहे. यह प्राण तो सर्वदा ऊर्ध्वगमन वाला होवे. याते इस प्राण के लक्षण की ता उदान विषय अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून या प्राणाच्या लक्षणाची उदानामध्ये अतिव्याप्ती होत नाही. और सो प्राण, आता त्याची क्रिया काय आहे? प्राणाचं लक्षण केलं, बरोबर. आता त्याचं काय सांगतात? राहण्याचं ठिकाण. और सो प्राण नासिका ते लेके नाभी पर्यंत स्थानो विषय रहे आहे. नासिका, नाकापासून तर नाभी, बेबी ज्याला म्हणतो तिथपर्यंत त्याचं जाणं येणं चालू असतं. श्वासोश्वास ज्याला आपण म्हणतो, आपला श्वास कुठपर्यंत जातो? नाभीपर्यंत. तिथून पुन्हा बाहेर, पुन्हा पुन्हा बाहेर, हे चालू आहे. सो प्राण नासिका ते लेके नाभी पर्यंत स्थानो विषय हे विषय रहे आहे. तहा म्हणजे याच्याकरिता प्रमाण काय बरं? तर प्रमाण देतात, वायू प्राणो भूत्वा नासिके प्राविशत. बघा श्रुतीचं प्रमाण, वायू प्राण होऊन प्रवेश करता झाला. कुठं? नासिके प्राविशेत, नाकामध्ये प्रवेश करता झाला. इस ऐतरेय श्रुतीने, ऐतरेय श्रुती आहे, श्रुतीने ता प्राण की नासिकादि स्थान विषयी स्थिती कही आहे. त्याचं राहण्याचं ठिकाण कुठं सांगितलं आहे? नासिका इत्यादी ठिकाणी प्राणाचं नासिकादि स्थान विषयी ही स्थिती कही आहे. और आता दुसरं अपानाचं लक्षण करतात. आता प्राणाचा विषय संपला. अपान, अधोगमन वाला वायू अपान कया जावे है. अधो म्हणजे खालच्या बाजूला ज्याचं गमन असतं त्याला काय म्हणायचं? अपान, आहे की नाही? वायू जातो की नाही? कधी कधी बाहेर निघतो की नाही वायू? कधी वरून निघतो, ढेकर वगैरे येतात की नाही? कधी खालून निघतो वायू. तो कोणता वायू आहे? अपान वायू आहे. बरोबर आहे की नाही? पण तो मोकळ्या मनाने जाऊ द्यावा, म्हणजे त्याचा वास येत नाही. आवाज झाला तरी हरकत नाही, लाजू नाही, शरीराचा धर्म आहे. पण काही लोक काय करतात? चोरतात.
और अधोगमन वाला वायू अपान कहा जावे. सो अपान त्याचं आता कुठपर्यंत कार्य आहे, क्षेत्र कुठपर्यंत त्याचं वालं कार्य करण्याचं क्षेत्र सांगतात. सो अपान नाभी ते लेके पायूपर्यंत स्थानो विषय रे आहे. नाभीपासून बेंबीपासून तर बुधेंद्रियापर्यंत एवढा त्याचा भाग आहे. कुणाचा? अपानाचा. आणि प्राणाचा भाग नाभीपासून नासिकेपर्यंत. हा. सो अपान नाभी ते लेके पायूपर्यंत स्थानो विषय रे आहे. लागलं. आणि प्रमाण सांगा. तहा मृत्यू अपानो भूत्वा नाभीम प्राविशत. बघा इतकं सुटसुटीत प्रमाणासहित बोललेलं आहे बघा. तर मृत्यू म्हणजे यमराज. अपानो भूत्वा अपान होऊन अपानाचं रूप धारण करून नाभीम प्राविशत नाभीमध्ये प्रवेश करता झाला. कोण? यमराज मृत्यू. इस श्रुति ने ता अपान की नाभी आदिक स्थान विषय ही स्थिती गई आहे. त्याचं राहण्याचं ठिकाण कुठं सांगितलं आहे? नाभी वगैरे नाभीपासून बुधेंद्रियापर्यंत. और सर्व ओर ते आता दुसरं व्यानवायूचं लक्षण. और सर्व ओर ते गमन करणे हारा वायू व्यान कहा जावे. सर्व ओर ते म्हणजे शरीराच्या संपूर्ण भागात जो गमन करतो असा जो वायू त्याला म्हणायचं काय? व्यान. सो व्यान वायू समग्र शरीर विषय आहे. संपूर्ण शरीर हे त्याचं काय आहे? कार्यक्षेत्र आहे. बरोबर. और मरण काल विषय ऊर्ध्वगमन करणे हारा वायू उदान कहा जावे. उदान वायूचं लक्षण. मरण काळामध्ये वरच्या बाजूला गमन करणारा जो वायू त्याला काय म्हणायचं? उदान वायू. आता वरच्या बाजूला कुठून निघल काही सांगता येत नाही. मरण काळामध्ये पुण्यवान असला आहे की नाही तर कुठून निघल? ब्रह्मरंध्रातून निघेल आहे की नाही. कधी नासिकेतून निघतो, कधी मुखातून, कधी नेत्रातून, कधी कानातून, आणि अत्यंत जर पापी असेल तर बुधेंद्रियातून. तिथूनही जाऊ शकतो तो. कळलं की नाही? चला. आणि त्यानुसार त्याची गती होते मग पुढं. बरोबर. चला. मरण काल विषय ऊर्ध्वगमन करणे हारा वायू उदान कहा जावे. सो उदान कंठस्थान विषय रे. विशेष करून त्याचं स्थान कोणतं आहे? कंठ. और काय करतो तो? काम काय त्याचं? भोजन करे हुए अन्न के तथा पान करे हुए जल के स्थूल मध्यम सूक्ष्म इन 3 भागों को 33 स्थान विषय प्राप्त करणे हारा वायू समान. नाही, समानाचं लक्षण चाललं आता. उदानाचा विषय संपला. सो उदान कंठस्थान विषय रे. इथपर्यंत झालं. कुठं राहतो उदान? कंठाच्या ठिकाणी राहतो. त्याचं कार्यही सांगितलं. मरण कालामध्ये वरच्या बाजूला निघतो तो. बरोबर. आता समान नावाचा जो प्राण आहे ना त्याचं लक्षण करतात. काय करतो? भोजन करे हुए अन्न. जेव्हा खाल्लं आहे अन्न तर पान करे. पान म्हणजे पिलं आहे पाणी वगैरे, पाणी दूध. तर पान करे हुए जल के. खाल्लेलं अन्न, पिलेलं पेय पदार्थ, पाणी वगैरे जे असेल ते त्याचे 3 भाग होतात पोटात गेल्यानंतर. स्थूल भाग, सूक्ष्म भाग, मध्यम भाग. काय काय? स्थूल भाग, मध्यम भाग, सूक्ष्म भाग. ठीक आहे. पंक्ती पहा. तो पान करे हुए जल के स्थूल मध्यम सूक्ष्म इन 3 भागों को 33 स्थान विषय. 3 भाग झाले. ते 3 भाग जे झाले ना ते 3 भागाला त्यांच्याकडं जागेकडे पोहोचून देणं हे काम आहे. कुणाचं? समानाचं. ठीक आहे. 33 स्थान विषय प्राप्त करणे हारा वायू. त्या ठिकाणी पोहोचून देणारा वायू. त्या 3 भागाला स्थूल, सूक्ष्म आणि मध्यम भागाला पोहोचून देणारा वायू. त्या ठिकाणी पोहोचून देणारा वायू त्याला म्हणायचं काय? समान कहा जावे. कसं काय बरं? स्पष्टीकरण करून सांगतात. तहा विष्टा मूत्र का हेतुभूत जो अन्न जल का स्थूल भाग है. अन्न, खाल्लेले अन्न आणि पाण्यापासून 3 भाग होतात की नाही? स्थूल, सूक्ष्म, स्थूल, मध्यम, सूक्ष्म. तर स्थूल भाग कोणता आहे? विष्टा अन्नाचा. आणि पाण्याचा स्थूल भाग कोणता आहे? मूत्र. मग आता आपण अन्न खाल्लं, पाणी पिलो, त्याच्यात 3 भाग होणार. त्यात जो स्थूल भाग झाला आहे विष्टा आणि मूत्र, मग त्याला काय करणार? तो समान ढकलून देणार. कुठं? अपानाकडं. जाय बाबा, तो काम इकडं आहे, तिकडे पाठवून देणार. कळलं? पंक्ती पहा. विष्टा मूत्र का हेतू भूत, कारणभूत कोण? जो अन्न जल का स्थूल भाग. अन्न जलाचा स्थूल भागापासून काय उत्पन्न होतात? विष्टा आणि मूत्र. तिसकू शरीर ते बाह्य निकासने वाचते. आणि त्या स्थूल भागाला शरीराच्या बाहेर काढण्याकरिता सो समान वायू अपान विषय प्राप्त करे.
तो समान वायू काय करतो, त्या विष्ठा आणि मूत्र भागाला पोहोचून देतो. कोणाकडे? अपानाकडे. मग अपानापर्यंत पोहोचून द्यायचं काम फक्त त्याचं आहे. कुणाचं? समानाचं. मग अपानापर्यंत गेल्यानंतर अपानाचं काम आहे काय? बाहेर ढकलून देणं, शरीराच्या बाहेर, आहे की नाही. मग तो सूचना देतो तुम्हाला, आता तुम्हाला वेग आलाय, लवकर जावा तिकडे बाथरूम मध्ये, आहे की नाही. आणि म्हणून माणूस लगेच पळतो. कळतं त्याला म्हणून तो पळतो ना, सूचना मिळाली आहे. आणि एखादा जर लवकर नाहीच पळाला, मग तो आपण म्हणतो, भाऊ मी तुला आता 3दा सूचना दिली, त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही, माझं काम मी करणार. मग जिथं असेल तिथं तो आपलं काम करणार. कोण? आपण. कळलं? चला, खूप सिस्टमॅटिक आहे बाई शरीर आहे. या शरीराचा अभ्यास करून करून मोठे मोठे लोक आयुष्य त्यांनी संपवलं, तरी त्यांचा अभ्यास पूर्ण झाला नाही. कळलं की नाही? अजून कळले नाही त्यांना कोणती नाडी कुठं आहे. किती नाड्या आहेत? 72,000 नाही, 72 करोड 72 लाख, काही हजार आणि काही नाड्या. येणार तुम्हाला कुठेतरी विषय तो. एवढ्या नाड्या आहे किती या शरीरामध्ये, उपनिषदातील बहुतेक. ठीक आहे, चला. बाह्य निकासने वाचते इतक्या नाड्या आहे, त्या साऱ्या जर जोडल्या एकमेकीला तर पूर्ण पृथ्वीचा राऊंड येणार. हा, इतकी लंबी तयार होते. इतक्या नाड्या आहेत शरीरामध्ये. 72 करोड 72 लाख आणि पुढे काहीतरी हजार आणि संख्या आहे, ती ध्यानात नाही माझ्या. ठीक आहे, चला. अन्न जल का स्थूल भाग है, किसकु शरीर ते बाह्य निकास ने वास्ते सो समान वायु अपान विषय प्राप्त करे है. बरोबर. और मांस रुधिर का हेतुभूत जो अन्न जल का मध्यम भाग आहे, अन्नाचा मध्यम भाग, त्याच्यापासून काय उत्पन्न होतं? मांस आणि रक्त. मध्यम भागापासून मांस रुधिर, रुधिर म्हणजे रक्त का हेतुभूत जो अन्न जल का मध्यम भाग आहे, तिस्कू त्या मध्यम भागाला म्हणजे मांस आणि रुधिर याला नाडीद्वारा सर्व अंगोविषयी प्राप्त करे है. नाडींच्या द्वारे सर्व अंगामध्ये काय करतो तो? प्राप्त करून पोहोचून देतो. और मन प्राण दोनों का उपकारक जो ता अन्न जल का सूक्ष्म भाग आहे. 3 भाग सांगितले ना अन्न जलाचे. तर अन्न जलाचा जो सूक्ष्म भाग आहे ते कशासाठी उपकारक आहे? मन आणि प्राणासाठी उपकारक आहे. म्हणजे त्या सूक्ष्म भागापासून, अन्नाच्या आणि जलाच्या सूक्ष्म भागापासून मन आणि प्राण उत्पन्न होतात असं नाही, पण मन प्राणाची स्थिती त्याच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही अन्न पाणी घ्यायचं बंद केलं, आहे की नाही, करून पहा प्रयोग. 8 दिवस तुम्ही 3-4 दिवस 8 दिवस अन्न सेवन केलं नाही, पाणी पिलं नाही, आणि तुम्ही म्हणाले की मी आता 10 श्लोक पाठ करून दाखवतो, होणार नाही. मन साथ देणार, प्राण सुद्धा थंड पडायला लागतील, त्याची गती कमी व्हायला लागेल, कारण त्याची स्थिती कोणावर अवलंबून आहे? अन्न आणि जलाच्या सूक्ष्म भागावर. ठीक आहे की नाही? बघा, मन प्राण दोनों का उपकारक जो ता अन्न जल का सूक्ष्म भाग आहे, तिस्कू म्हणजे त्या सूक्ष्म भागाला ता मन प्राण विषय प्राप्त करे, त्या मन आणि प्राणापर्यंत पोहोचून देतो. कोण? समान वायू. या कारण ते ही श्रुती विषय, म्हणून श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे म्हणे काय? मन कु अन्नमय काय आहे. मनाला अन्नमय का म्हटलं? त्याचं हेच कारण आहे. ठीक आहे ना? कारण अन्न जलाच्या सूक्ष्म भागावर स्थिती आहे. कुणाची? मनाची. आणि जर तुम्ही सात्विक आहार घेत राहिले कायम, म्हणून साधकांनी नेहमी कसा आहार घ्यावा? सात्विक आहार. का सांगतो शास्त्र? शास्त्र काय वेड आहे का? नाही, आहे की नाही? सात्विक आहार घेतला तर त्याच्यापासून, त्या सात्विक आहारापासून सात्विक अंश जास्त तयार होणार, आणि त्या सात्विक अंश मन आणि प्राणाला सहाय्यक होणार. आणि जर तुम्ही राजस आहार घेतला, कांदे खाल्ले, लसूण खाल्ले वगैरे वगैरे, राजस आहार घेत राहिले, खूप तिखट खाल्लं, तर मग त्याचं भागही तसाच होणार, मनही तसंच तयार होणार मग, आहे की नाही? म्हणून आहाराचं आणि मनाचं एक खूप जवळीचं नातं आहे. प्राणाचं आणि आहाराचं, मनाचं आणि आहाराचं. कळलं? म्हणून ब्राह्मण लोक बघा तुम्ही, अतिशय बुद्धिमान असतात, दिसायला पण खूप तेजस्वी असतात. का? त्यांचा आहार कसा असतो? सात्विक असतो. तूप खाणार, भाताबरोबरच खाणार, तिखट खाणार नाही ते जास्त. कळलं? गोड वगैरे. या कारण ते श्रुती विषय मन को अन्नमय कया है और प्राण को जलमय कया है. प्राणाला काय म्हटलेलं आहे? जलमय. आणि अन्न, मनाला काय म्हटलं आहे? अन्नमय. श्रुतीमध्ये सोय समान वायू भी समग्र शरीर विषय आहे. आणि समान वायू सुद्धा कुठं राहतो? संपूर्ण शरीरामध्ये राहतो. और कोई ग्रंथ विषय, काही ग्रंथामध्ये तर जो इस
समान का नाभिस्थान काय आहे. काही काही ग्रंथामध्ये समान नावाचा जो प्राण वायू त्याचं स्थान कुठं सांगितलं आहे, नाभी. सो मुख्य ताकू लेके कया आहे, म्हणजे मुख्य विशेष रूपाने तो कुठं राहतो, नाभी, पण काम मात्र सर्व शरीरात करतो. म्हणून आम्ही त्याचं समग्र शरीर सांगितलं, कार्यक्षेत्र. ठीक आहे. सो मुख्य ताकू लेके कया आहे, अर्थात ता समान वायू का सो नाभी मुख्य स्थान आहे की नाही. मुक्काम पोस्ट त्याचं काय आहे, नाभी स्थान आहे. मग कधी कधी जातो तो साऱ्या शरीरात फिरून येतो, काम करत राहतो. कळलं की नाही. चला, इहा काही एक शास्त्र वाले तो, काही काही शास्त्रकार तर नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय इन पंचवायुओं को मिलके सो प्राणवायु 10 प्रकार का कहे है. प्राणवायू किती सांगतात, 10 प्रकार सांगतात काही काही ग्रंथकार. ठीक आहे. मग आता हेच आणि काही ग्रंथकार 5च सांगतात, पण जे लोक आणखीन हे 5 मानतात त्यांचंही थोडक्यात देतात. मग इथं तहा उद्गार करणारा वायू नाग कया जावे आहे. लक्षण, उद्गार, उद्गार म्हणजे काय, बोलणे किंवा गरळ वगैरे येणे, हे ज्याचं काम आहे असा जो वायू त्याला काय म्हणायचं, नाग. उद्गार करने हारा वायू नाग कया जावे है. और नेत्रों के उन्मीलन कु करने हारा वायू कूर्म कया जावे है. डोळ्यांची उघडझाप करणारा जो वायू त्याला काय म्हणायचं, कोणता वायू, कूर्म. नेत्रों के उन्मीलन म्हणजे उघडणे, निमीलन म्हणजे झाकणे. उन्मीलन कु करने हारा वायू कूर्म कया जावे है. और काय पुढे, चिक्काकू करणे हारा वायू कृकल कया जावे. चिक्का, चिक्का म्हणजे शिंका, शिंक वगैरे येते की नाही, शिंका करविणारा जो वायू त्याचं नाव काय आहे, कृकल. चिक्काकू करणे हारा वायू कृकल कया जावे. और झुंबणकू करणे हारा वायू देवदत्त कया जावे. झुंबण म्हणजे जांभई येते की नाही, कधी कधी जांभई येते, तर जांभई करणे वाला वायू कोणता आहे, देवदत्त. जुम्बकू करने हारा वायु देवदत्त कहा जावे. और शरीर के पोषण को करने हारा वायू धनंजय कहा जावे. शरीराला पुष्ट बनवतो, जाडजूड बनवतो असा जो वायू त्याचं नाव काय, धनंजय. ठीक आहे जी. ज्यांचं शरीर लयच लाकडासारखं आहे, बारीक, समजायचं धनंजय वायूची काय आहे, कमी आहे. मग त्यांनी काय करावं, धनंजय वायूची उपासना करावी. चला. और शरीर के पोषण को करने हारा वायु धनंजय कहा जावे इति. तहा पूर्वोक्त प्राणादिक पंचवायुओं ते इन नागादिक पंचवायुओं को पृथक मानने विषय एक तो गौरव दोष की प्राप्ती हो गए. म्हणजे मग का हो, तुम्ही कसं मानता, 10 प्राण मानता का 5 मानता. तर ग्रंथकार सांगतायत आम्ही 5च मानतो म्हणे. का बरं, प्राण, अपान, समान इत्यादी 5 वायू मानले की नाही. त्याच्याहून अतिरिक्त जर नाग, कृम, कुरकर मानित बसलं तर गौरव दोषी, म्हणजे आवश्यकता नसताना सुद्धा मानण्याची पाळी येणं, त्याला म्हणायचं काय, गौरव दोष. अधिक मानणे त्याला काय म्हणतात, गौरव येणे. गरज नसताना मानणे, गौरव. जिथं मंदिरात जाऊन 20-25 लोकात लग्न होऊ शकतं 10-5 हजारामध्ये, तर ते लाघव झालं. परंतु लोक काय करतात, गौरव करतात. गौरव करतात म्हणजे काय, मोठं मंगल कार्यालय बुक करणार, डीजे बीजे लावणार, फटाके फोडणार 10 लाख 2 लाखाचे, आहे की नाही. काय कारण नसताना हे सारा करणार ढोंग. मग तो काय झाला, गौरव. परंतु कोरोना आला आणि त्याने साऱ्या जगाला सांगितलं गौरव करू नका, लाघव करा, थोडक्यात करीत जा, विनाकारण खर्च करू नका. कळलं. चला. तहा पूर्वोक्त प्राणादिक पंचवायू होते, म्हणजे पंचवायूपेक्षा आणखीन जास्त इन ह्या नागादिक पंचवायु को पृथक मानने विषय, है कि नहीं, पृथक मानने विषय एक तो गौरव दोष की प्राप्ति हो गए लागलं. और दूसरा, तीन नागादिक 5 विषय श्रुति आदिक प्रमाण का भी अभाव है. नागादिक 5 प्राण मानतात ना काही लोक, ते मानण्याकरिता श्रुतीचं प्रमाण देखील नाही आहे, आणि म्हणून आम्ही मानत नाही. याते म्हणून वेदांत ग्रंथो विषय तीन नागादिक 5 का, 3 प्राणादिक 5 विषय अंतर्भाव मानी के ते पंचही प्राण कथन करे है. म्हणून वेदांत ग्रंथामध्ये ते नागादिक 5 प्राण आहे की नाही, त्यांचा प्राण आपण समान या 5मध्येच काय केलं जातो, अंतर्भाव करून किती प्राण मानतात, मग 5. ते पंचही प्राण कथन करे है इति. लागलं. आतापर्यंत लिंग शरीराचे घटक जेवढे आहेत त्या साऱ्यांचं वर्णन केलं.
5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, पुन्हा अंतःकरण म्हणजे मन बुद्धी वगैरे या साऱ्यांचं निरूपण झालं. आता यांच्या देवतेचं वर्णन करतात. प्रत्येक इंद्रियाची काय काय एक एक देवता आहे. तर कोणत्याची कोणती देवता आहे याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम